म्युच्युअल फंड्स SIP-मुळे जर आपण श्रीमंत होतो, तर मग आतापर्यंत म्युच्युअल फंड्स मार्फत बरेच सामान्य लोक करोडपती झालेले आपण बघायला हवे होते. पण तसं ठळकपणे दिसत नाही. असं का? Very good question. But your question hurt me. खूप चांगला प्रश्न आहे. याचं मुख्य कारण म्हणजे मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्स हे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये त्यांच्या पोटेन्शियल प्रमाणे गुंतवणूक करत नाही आहेत. भारतातील हाऊसहोल्ड ॲसेट्समध्ये शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्सचा वाटा हा फक्त 5 ते 6% इतकाच आहे. बहुतांश इन्व्हेस्टर्स हे गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करत नाही आहेत. त्यामुळे सफिशियंट इमर्जन्सी फंड किंवा लाईफ कवर, हेल्थ कवर नसल्यामुळे जेव्हा पैशाची नितांत गरज पडते तेव्हा इझिली अवेलेबल असा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ रिडीम केला जातो. त्याशिवाय मार्केट फॉल करत असताना बऱ्याचशा इन्व्हेस्टर्सना आपलं बिहेवियर कंट्रोल करता येत नाही आणि मग ते पॅनिक सेलिंगचा शिकार बनतात. त्याशिवाय म्युच्युअल फंड SIP मार्फत गुंतवणूक सुरू केलेल्या 100 लोकांपैकी फक्त 10 लोकच 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्ती काळ इन्व्हेस्टेड राहतात. म्युच्युअल फंडचं कंपाऊंडिंग मॅजिक तेव्हाच वर्क करते जेव्हा तुम्ही त्या गुंतवणुकीमध्ये 10, 15, 20 वर्ष इन्व्हेस्टेड राहतात. साहजिकच आहे की या सर्व इन्व्हेस्टमेंट मिस्टेक्स करत असताना बहुतांश इन्व्हेस्टर्स हे एखाद्या ॲडवायझर किंवा प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय गुंतवणूक करत आहेत. तुम्ही जर त्या 10% सक्सेसफुल इन्व्हेस्टर्सचा भाग बनू इच्छिता तर तुम्ही या रीलवरती वेल्थ असा कमेंट टाका. थँक्यू.